लोकसत्ता मार्ग यशाचा या करिअर वेब संवादात मी स्वाती केतकर पंडित आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. लोकसत्ताचे सगळे वाचक, सगळे प्रेक्षक जे आज आहेत ते ह्या वेब संवादासाठी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचंही खूप खूप स्वागत. आणि आपल्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. त्याचबरोबर आज आपण ज्या विषयावर संवाद साधणार आहोत तो विषय म्हणजे वाणिज्य शाखेतल्या करिअर संधी. आणि याविषयी बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर चंद्रकांत रावळ. नमस्कार सर. नमस्कार. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे ह्या महाविद्यालयाचे ते माजी प्राचार्य आहेत आणि गेली 30 ते 35 वर्ष सरांचा अनुभव आहे. कॉलेजमध्येच शिकवत असल्याने तिथेच मुलांशी सतत त्यांचा संवाद असतो. अजूनही तो संवाद टिकून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमक्या काय अडचणी येतात, करिअर निवड करताना त्यांना नेमके कोणते प्रश्न पडतात याची माहिती सरांना खूप छान आहे. आणि त्याच सगळ्या ज्ञानाने, त्या अनुभवाच्या शिदोरीवर, त्या जोरावर आज ते आपल्याशी बोलणार आहेत. वाणिज्य शाखेमध्ये करिअरच्या कोणत्या संधी आहेत, म्हणजे नेहमीच्या आपल्याला ज्या माहिती असतात त्या संधी आहेत, त्याच्यामध्ये नवीन संधी कोणत्या आहेत, परदेशात जायचं असेल तर या शाखेतून करिअर करण्याची कशी संधी आहे, आणि एकूणच ह्या पुढच्या क्षेत्रात या शाखेतल्या संधींना कितपत भवितव्य आहे, या सगळ्याविषयी डॉक्टर चंद्रकांत रावळ आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी लोकसत्ता मार्ग यशाचा ह्या करिअर वेब संवादामध्ये, ज्याचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, तर या वेब संवादामध्ये मी डॉक्टर चंद्रकांत रावळ यांना विनंती करते की आपण आता आमच्या वाचकांशी, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आणि इथे जे सगळे सहभागी झालेले आहेत विद्यार्थी, त्यांना सांगणं आहे की सुरुवातीला सर आपल्याशी बोलणार आहेत आणि त्यानंतर आपल्या प्रश्नांना सुद्धा अर्थातच आपण वेळ देणार आहोत. सुरुवातीला 30 ते 35 मिनिटं सर आपल्याशी संवाद साधतील आणि त्यानंतरच्या वेळात तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत. तेव्हा मी डॉक्टर रावळ यांना विनंती करते की त्यांनी लोकसत्ता मार्ग यशाचा ह्या करिअर वेब संवादाची सुरुवात करावी, ज्याचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. धन्यवाद. नमस्कार. मार्ग यशाच्या या लोकसत्तेच्या विशेष सत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सर्वप्रथम आज या सत्रासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी, पालक, लोकसत्ताचे वाचक यांना शुभेच्छा देतो. आज मी वाणिज्य शाखेच्या संधी आणि वाणिज्य शाखेचं महत्व या संदर्भामध्ये आपल्याशी बोलणार आहे. आपण ज्यावेळी सकाळी उठतो तिथपासून संध्याकाळी ज्यावेळी आपण आपली दैनंदिन कामं पूर्ण करतो आणि झोपण्यासाठी जातो तोपर्यंत आपली सकाळ सुरुवात होते ती कोणत्या तरी दंतमंजनाने, टूथपेस्टने, आणि ज्यावेळी आपण झोपी जातो त्यावेळी कोणतरी कासव छाप अगरबत्ती किंवा एखादं क्रीम किंवा एखादं गुड नाईट असं आपण वापरतो. माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत माणसाला अनेक प्रकारच्या गरजा असतात. त्याला आम्ही अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये नीड्स असं म्हणतो, रिक्वायरमेंट्स असं म्हणतो, आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. माणसाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत त्याच्यामध्ये कालांतरानं बदल झाला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू व सेवा ह्या बाजारात आल्या. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी ग्राम स्वराज्य अशी संकल्पना होती त्यावेळी ते खेडेगाव स्वयंपूर्ण असायचं आणि स्थानिक पातळीवर गरजा भागवल्या जायच्या. टप्प्याटप्प्यानं भौगोलिक विस्तार वाढला आणि आज जर पाहिलं तर आज जग हे
बाजारपेठ झालेली आहे आणि त्यामुळेच वस्तू व सेवा यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतोय आणि अनेक घटकांचा त्याच्यावर परिणाम झालेला आहे. गुणात्मक बदल झालेत, संख्यात्मक बदल झालेले आहेत आणि काही महत्वाच्या ठळक बाबींचा आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. आताचा व्यापार हा मुक्त व्यापार आहे. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, आणि या WTO मुळे मुक्त व्यापार झालेला आहे. कोणताही देश कुठेही आपल्या वस्तू व सेवांची विक्री करू शकतो. निश्चितच त्याला काही मर्यादा आहेत, काही करार मदार आहेत. पण याच्यामुळे काय झालंय की जे देश, जे उत्पादक आपली सेवा किंवा वस्तू उत्तम व कमी किमतीमध्ये उत्पादित करू शकतील, तर एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होते आणि जागतिक बाजारपेठेमुळे नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचं व सेवांचं उत्पादन होत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये वस्तूंची मागणी व्हायची, मग पुरवठा व्हायचा. आता वस्तू आणि सेवा उपलब्ध असतात आणि मग त्याची मागणी बाजारपेठेमध्ये तयार करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. खाजगीकरण झालंय, उदारीकरण झालेलं आहे. खाजगीकरणामुळे नैसर्गिकरित्या नफा हा केंद्रस्थानी आलाय, पण ग्राहक टिकून ठेवणं, ग्राहकाच्या गरजा भागवणं, त्याला वेगवेगळे अनुभव देणं, हे आता प्राधान्यानं होऊ लागलेलं आहे. या सगळ्याचाच एकत्रित परिणाम काय झाला आहे, तर या सगळ्याचाच एकत्रित परिणाम असा झालेला आहे की स्पर्धा वाढलेली आहे. आम्ही अर्थशास्त्रामध्ये त्याला कट थ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला गळे कापूस स्पर्धा असं म्हणतो. काही बाबींचा आपण ज्यावेळी वाणिज्य शाखेतील शैक्षणिक संधींचा विचार करतो, त्यावेळी काही बाबींचा उल्लेख आवश्यक असतो. आजूबाजूला जर आपण पाहिलं तर व्यापार, उद्योग आणि व्यवसाय आणि सेवा क्षेत्र याच्यामध्ये काही महत्वाच्या घटकांचा प्रभाव आणि परिणाम झालेला आहे. विशेषतः दळणवळणामधली क्रांती जी झालेली आहे, संगणकाचं जाळं झालेलं आहे, यंत्रमानवांचा रोबोटिक्स वापरता व्हायला लागलेला आहे आणि आजूबाजूला जर आपण पाहिलं तर सगळीकडे या सगळ्यांचा सर्रास वापर होतोय. म्हणजे ई बिझनेस आहे, ई मार्केटिंग आहे, ई बँकिंग आहे, ई फायलिंग आहे, ई एज्युकेशन आहे आणि आज आपण बोलतोय तेही त्याच माध्यमातून बोलतो. वस्तू व सेवांचं परिमाण जे आहेत तेही मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत. वस्तूंच्या साठवणुकीच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे आणि विक्री पश्चात सेवा जी असते, आफ्टर सेल सर्व्हिस, त्याला एक विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि मग नफ्यापासून ग्राहक समाधानापर्यंत आता व्यापार आणि उद्योग पुढे सरकलेला आहे. आणि मग ह्याचा एक एकत्रित परिणाम काय झाला आहे, तर सातत्यानं नवनवीन प्रयोग करणं, नवीन वस्तूंचं उत्पादन करणं, नवीन सेवेची निर्मिती करणं, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता आणणं, त्याची किंमत नियंत्रित ठेवणं, ग्राहकाला अधिक समाधान, अधिक अनुभव मिळेल असे प्रयत्न करणं, हा जो व्यापार सर्व स्तरावरचा, अगदी लहानसा व्यापारी असेल, आपल्या शेजारचा किराणा मालचा व्यापारी असेल
किंवा एखादी मल्टीनॅशनल कंपनी असेल की जी अनेक देशांमध्ये व्यापार करते, सगळीकडेच आता कार्यक्षम आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची नितांत गरज आहे. आणि जर मनुष्यबळ जर हवं असेल तर सर्वात जास्त संधी जी आहे ती वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना आहे. आज आपण 3 टप्प्यामध्ये चर्चा करणार आहोत. वाणिज्य शाखेमध्ये साधारणतः कोणकोणते पारंपरिक कोर्सेस आहेत, व्यावसायिक कोर्सेस आहेत आणि काही पूर्णतः प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांची, आणि काही तोंडओळख आपण परदेशातल्या काही संस्था किंवा त्यांच्या तिथल्या एकंदर प्रवेशासंदर्भातली माहिती घेणार आहोत. ज्यावेळी आपण असा विचार करतो त्यावेळी नॅचरलीच काय झालंय, 3 घटक महत्वाचे आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे. व्यवसाय आणि उद्योग आणि त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याला आपण बिझनेस एन्व्हायरमेंट असं म्हणतो. व्यावसायिक वातावरणामध्ये मोठा आमूलाग्र दूरगामी परिणाम झालेला आहे. व्यवसायांच्या ज्या गरजा आहेत त्या बदललेल्या आहेत. त्यांना लागणारं जे मनुष्यबळ आहे त्यांच्याकडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, त्यासाठी वेगळ्या कौशल्यांची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मग एकंदरच कामाचं जे स्वरूप आहे ज्याला आपण वर्क कल्चर असं म्हणतो ते बदललेलं आहे. त्यावेळी वाणिज्य शाखेचा आपण विचार करतो त्यावेळी वाणिज्य शाखेमध्ये प्रामुख्याने काही विषयांचा अभ्यास हा अपरिहार्य असतो. म्हणजे विद्यापीठ गणित याच्यामध्ये काही बदल होतो. काही विषय हे प्रथम वर्षाला, काही विषय हे द्वितीय वर्षाला, काही विषय हे तृतीय वर्षाला. अगदी 11वी पासून जर विचार केला तर 11वी आणि 12वी हा एक टप्पा, 12वीचं पुढचं पदवीचा एक टप्पा आणि पदवीच्या नंतरचं पदव्युत्तर शिक्षण हा एक टप्पा. असा जर विचार केला तर ह्या तीनही टप्प्यामध्ये काही विषयांचा अभ्यास हा आवर्जून करावा लागतो, करणं अपेक्षित असतं. त्याच्यामध्ये अकाउंटन्सी सारखा विषय असेल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा विषय असेल, टॅक्सेशन असेल, ऍडमिनिस्ट्रेशन असेल, मार्केटिंग असेल, ऑडिटिंग असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, इंटरनॅशनल बिझनेस असेल, एंटरप्रेन्योरशिप असेल, एन्व्हायरमेंटल स्टडी असेल, IT सारखा विषय असेल. या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल लॉज किंवा बिझनेस लॉज किंवा त्याला मर्कंटाईल लॉज आपण असं म्हणतो ते असतील. या विषयांचा अभ्यास आवश्यक असतो. आणि यासोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला किमान 2 भाषांचा अभ्यास करावा लागतो. अगदी 11वीला जरी म्हटलं तर 11वीला एक भाषा आणि एक अधिकची भाषा. मग कदाचित अधिकची भाषा ही परकीय भाषा असू शकते. जर्मन असेल, फ्रेंच असेल, जपानीज असेल. म्हणजे जवळपास 10-12 विषयांचा आवश्यक अभ्यास, 2 भाषा आणि त्यासोबत काही प्रात्यक्षिक, असा हा सगळा अभ्यासक्रम रचना ही वाणिज्य शाखेमध्ये असते. त्यावेळी आपण वाणिज्य शाखेचा विचार करतो त्यावेळी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये साधारणपणे पारंपरिक जी विद्यापीठ आहेत, जी शासकीय विद्यापीठ आहेत, स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे मुंबई विद्यापीठ असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल किंवा सोलापूर किंवा महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या इतर ठिकाणची विद्यापीठ असतील ती. काही खाजगी विद्यापीठ आहेत, काही अभिमत विद्यापीठ आहेत आणि त्यासोबत काही डिस्टन्स एज्युकेशनची सेंटर्स आहेत. म्हणजे YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल, इग्नो असेल, इंदिरा गांधी ओपन नॅशनल युनिव्हर्सिटी असेल. त्यावेळी पारंपरिक अभ्यासक्रमाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्यानं BCom म्हणजे 11वी 12वी कॉमर्स घ्यावं
11वी 12वी कॉमर्स मध्ये साधारणतः 7 विषय असा, 11वीला 7, 12वीला 7 विषयांचा अभ्यास करावा, 12वी उत्तीर्ण व्हावं आणि मग बीकॉम ला प्रवेश घ्यावा. बीकॉम साधारणतः 3 वर्षाचं आहे. स्वायत्त महाविद्यालय आणि संलग्न महाविद्यालय यांच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये थोडीफार बदल असतात. बहुतांश ठिकाणी आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे श्रेयांक पद्धती आता अवलंबली गेलेली आहे. त्यामुळे किमान 130, 135 पासून 140, 145 क्रेडिटची डिग्री ही बीकॉम ची उपलब्ध होते. बीकॉमच्या 3 वर्षामध्ये साधारणपणे सत्र पद्धती असेल तर 6 सत्र आणि सत्र पद्धती नसेल तर 3 वर्षांच्या परीक्षांमध्ये किमान दरवर्षी 6 म्हणजे 18 ते 20 अभ्यासक्रमांचा अंतर्भाव हा बीकॉम मध्ये होतो. अनेक वेळा प्रश्न विचारला जातो की बीकॉम डिग्री कितपत उपयुक्त आहे. बीकॉम डिग्री ही उपयुक्त आहे. वाणिज्य शिक्षण हा करिअरच्या संदर्भातला महामार्ग आहे, हायवे आहे तो. पण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. त्याचाही शेवटच्या टप्प्यामध्ये मी उल्लेख करणार आहे. काही विद्यापीठांमध्ये काही व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये बीबीए आहे, बीबीए आयबी आहे, इंटरनॅशनल बिझनेस आहे, बीबीए सी आहे, कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे, बीएमएस आहे, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स आहे, बीबीए हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट आहे आणि असे अनेक वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. हे साधारणतः व्यावसायिक कोर्सेस आहेत. या कोर्समध्ये सखोल अभ्यास केला जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथेही पारंपरिक विषयासोबत कालानुरूप जे विषय आहेत त्यांचा अभ्यास विशेषतः केला जातो. आधी वानगी दाखल उदाहरण द्यायचं असेल तर बीबीए आयबी, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि इंटरनॅशनल बिझनेस मध्ये स्पेशलायझेशन, हा जो अभ्यासक्रम आहे 3 वर्षाचा अभ्यासक्रम, साधारणतः 135 ते 140, 45 क्रेडिट्स असतात. एखादी परकीय भाषा शिकावी लागते. पारंपरिक म्हणजे अकाउंटिंग, टॅक्सेशन, लॉ हे विषय घ्यावेच लागतात. त्या पलीकडे जाऊन इंटरनॅशनल लॉ, इंटरनॅशनल ट्रेड मधल्या प्रोसिजर, प्रॅक्टिसेस, त्यातली डॉक्युमेंटेशन, त्यातल्या प्रोव्हिजन्स आणि वेगवेगळ्या देशांच्या ट्रेड पॉलिसीज असा अधिकचा अभ्यास या विशेष अभ्यासक्रमामध्ये करावा लागतो. हे बीकॉम आणि बीबीए किंवा बीएमएस असे हे जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये विशेष अशी वेगळी तयारी करावी लागते आणि ती तयारीच आपल्याला उपयुक्त होते. आता हे जे अभ्यासक्रम आहेत आपण त्या वेबसाईटच्या, महाविद्यालयाच्या वेबसाईट्स मध्ये, संकेतस्थळावर किंवा विद्यापीठाच्या जर संकेतस्थळावर गेलो तर याचा आपल्याला सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम आहे, पात्रता काय, प्रवेश प्रक्रिया कधी होते, एकंदर किती सेमिस्टर्स आहेत, किती क्रेडिट्स आहेत, त्याची फी किती आहे, एकंदर जागा उपलब्ध किती आहेत, आरक्षण किती आहे, स्कॉलरशिप किती आहे, याची सगळी माहिती मिळते आपल्याला. पण आज बाजारपेठेमध्ये काय लागतंय, हे अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे, नव्हे आवश्यकच आहे. पण त्या पलीकडे जाऊन आज बाजारामध्ये ज्यावेळी वाणिज्य शाखेचा विचार करतो त्यावेळी विद्यार्थ्याला 2 प्रकारच्या संधी उपलब्ध असतात. एक संधी आहे ती रोजगाराची, म्हणजे त्याला आपण एम्प्लॉयमेंट म्हणतो, आणि दुसरी संधी आहे ती सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे त्याला आपण स्वयंरोजगार म्हणतो. या दोन्हीसाठी
मगाशी मी तुम्हाला म्हटलं की काही विशेष कौशल्यांची नितांत गरज आहे. मग ही कौशल्य कोणती आहेत? तर कम्युनिकेशन स्किल आहे, ability to work at micro level, प्रेझेंटेशन स्किल आहे, अनालिटिकल ability आहे, रिसर्च माइंड आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे, इनोव्हेटिव्ह अर्ज आहे, टेक्नॉलॉजिकल किंवा कम्प्युटर स्किल आहे, ability टू वर्क इन ग्रुप अँड परफॉर्म ते आवश्यक आहे. आणि बेसिकली तुम्हाला हे सगळं करताना कायम सातत्यानं कार्यक्षम राहावं लागतंय, परफॉर्म करावं लागतंय, अपग्रेड करावं लागतंय. आणि हे सगळं कसं आहे, तर हे मल्टी फंक्शनल, मल्टीलिंग्विस्टिक, मल्टीकल्चरल वर्किंग एन्व्हायरमेंट आहे. विविध भाषेचे, विविध संस्कारातून आलेले अशा एका समूहामध्ये तुम्हाला काम करायचं. आणि हे काम करताना तुम्हाला सातत्यानं तुमची कार्यक्षमता सिद्ध करावी लागते, कार्यक्षमता वाढवावी लागते सातत्यानं. म्हणजे तुम्हाला दिलेली ध्येय, ज्याला आपण टार्गेट्स असे म्हणतो, ती तुम्हाला अचीव करता आली पाहिजेत. आणि ती अचीव करताना तुम्हाला योग्य अशी ऍडजस्टेबिलिटी, त्याला EQ असं म्हणतो, ऍडजस्टेबिलिटी कोशंट, तो तुम्हाला करता आला पाहिजे. साधारणतः हे पारंपरिक कोर्सेसची मी तुम्हाला माहिती सांगितली. पण या व्यतिरिक्त जर वाणिज्य शाखेमध्ये जर तुम्ही आलात आणि वाणिज्य शाखेमध्ये आल्यानंतर अगदी 11वी पासून काही गोष्टींची खुणगाट तुम्ही मनाशी बांधलीत आणि त्याप्रमाणे तुम्ही जर अंमलबजावणी केलीत, म्हणजे ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये असं म्हणतो, प्लॅन युअर वर्क अँड वर्कआउट युअर प्लॅन. आपण प्लॅनिंग कसं करायचं, तर 2 वर्ष ही ज्युनियर कॉलेजची, 3 वर्ष ही डिग्री कॉलेजची, अशी 5 वर्ष मिळतात. 5 वर्षामध्ये साधारणतः वाणिज्य शाखेचं महाविद्यालय हे 5-5.5-6 तास चालतं. राहिलेला दुसरा पूर्ण वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण काय करायला हवंय, आपण ग्रंथालयात जायला हवंय. ग्रंथालयातली सगळी जी सुविधा सोयी आहे त्याचा पूर्ण वापर आपण करायला हवाय. किमान 2 वर्तमानपत्र, एक मराठी, एक इंग्रजी वाचायलाच पाहिजे. आपण महिन्यातून 2 मॅगझिन्स वाचली पाहिजेत. महिन्यातून 6 महिन्यातून एखादी कादंबरी, विशेषतः एखाद्या उद्योजकाची ऑटोबायोग्राफी असेल ती आपण वाचायला हवी आहे. हे सगळं करताना आणखी जी गोष्ट करायची आहे ती महाविद्यालयातल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. आपल्याला बक्षीस मिळो की न मिळो, पण आपण सहभाग घ्यायचा आहे. त्याच्यातून आपल्याला कोऑर्डिनेशन वाढतं, आपण कोऑपरेशन शिकतो, आपण टीम बिल्डिंग मध्ये काम करतो, आपल्याकडे ऍडजस्टेबिलिटी येते, आपल्याला प्रेझेंटेशन करता येतं. ह्या सगळ्या आवश्यक कौशल्यांची आपल्याला संवर्धन आणि विकसन करण्याची संधी आपल्या महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये करतात. महाविद्यालयाच्या प्रत्येक लेक्चरला बसणं हे जसं अनिवार्य आहे, आवश्यक आहे, तसंच महाविद्यालयाच्या अभ्यासेतर आणि इतर उपक्रमामध्ये पण आपली हजेरी, आपली उपस्थिती, आपला सक्रिय सहभाग तितकाच गरजेचा आहे. त्याच्यातून ह्या सगळ्या कौशल्यांची चांगली वाढ होते, त्यांचा विकास होतो आणि आपल्यालाही अंदाज येतो की आपण कोणत्या ठिकाणी चांगले आहोत म्हणून. 2 गोष्टी सांगितल्या, लायब्ररीचा आपण पूर्ण वापर करा, 2 वर्तमानपत्र वापरा. तिसरी गोष्ट म्हणजे महाविद्यालयातल्या सगळ्या कार्यक्रमांना आपली उपस्थिती ठेवा. 5 वर्षामध्ये तुम्हाला 10 वेकेशन मिळणार आहेत, सुट्टी मिळणार आहेत. वर्षाला 2 सुट्ट्या असतात. त्या 10 सुट्ट्यांमध्ये आपण आवर्जून कुठेतरी उमेदवारी करायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे. आणि नोकरी ही अनुभवासाठी आहे, पैशासाठी नाही, अनुभवासाठी आपण करणार आहोत, ती आपण करायला हवी आहे. आणि ही नोकरी केली की आपल्याला कल कळेल आपला,
आपली आवड कळेल. आवड कळली की निवड कळते, निवड कळली की आपोआप सवड मिळते. मग तसं ते आपल्याला करावं लागणार आहे. मग आपली आवड कळण्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे आणि हा 10 वेकेशन मध्ये काम केलं पाहिजे. 10 वेकेशन आपण करूया, 5 वेकेशन मध्ये काम करूया आणि 5 वेकेशन मध्ये अधिकचे काही कोर्सेस करूया की ज्यामुळे आपली कार्यक्षमता वाढेल, आपलं ज्ञान वाढेल, आपलं ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज वाढेल. उदाहरणार्थ आधी टॅली सारखा कोर्स आहे, तो 11वी-12वीला पूर्ण केला आपण. मग बीकॉम मध्ये आपण ऍडव्हान्स टॅली करूया आणि शेवटच्या वर्षामध्ये आपण त्याचं अनालिसिस पर्यंत आपण जाऊया. सॅप पर्यंत आपण जायला अडचण नाहीये. एखादी परदेशी भाषा पण शिकून घेऊया. 2-3 भारतीय भाषा शिकलात तरी उत्तम आहे. जितक्या भाषा तुम्हाला अधिक येतील तितकी तुम्हाला अधिक संधी मिळते. म्हणजे ह्या जर पद्धतीनं आपण जर बीकॉम केलं, त्यावेळेस विद्यार्थी किंवा पालक असं म्हणतात बीकॉम करून काही उपयोग नाही, तर बीकॉम करूनही उपयोग आहे. पण या पद्धतीनं जर केलं तर 100% बीकॉम केल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते. इतर उमेदवारांच्या तुलनेनं आपण उजवे ठरतो आणि तिथे व्यवसायामध्ये त्यांना व्यवसाय चालवण्यासाठी चांगल्या लोकांची, नितांत कार्यक्षम लोकांची गरज असते. हे जे पारंपरिक कोर्सेस आहेत त्याच्या पलीकडे जाऊन बीकॉम केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे काही गोष्टी करता येतात सहज. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत आणि काही प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे कोणते? सीए आहे, सीएसआय आहे, सीएमए आहे, सीएफए आहे. त्याच्या पण थोडक्यात माहिती घेऊया, धावती माहिती घेऊया. सीए कोर्स, आता हा जो सीए कोर्स आहे तो हा स्वतंत्र एका इन्स्टिट्यूट मार्फत चालवला जातो आणि तो स्वतंत्रपणे इन्स्टिट्यूट मार्फत चालवला जातो असल्या कारणानं नॅचरली एक स्वतंत्र बोर्ड आहे. जे स्वतंत्र बोर्ड आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. 10वीची परीक्षा पास झालो आपण की 10वी नंतर पण हा कोर्स करता येतो आणि बीकॉम नंतर पण हा कोर्स करता येतो. 10वी नंतर आपल्याला फाउंडेशनला पण रजिस्टर करू शकतो. 11वी पास होऊया, 12वी परीक्षेला बसलो आपण की ही परीक्षा देता येते आणि फाउंडेशन पास झालो आपण की आपल्याला सीए साठी पुढे जाता येतं. साधारणतः 12वीची परीक्षा पास झालो आणि फाउंडेशन पास झालो की आपल्याला इंटरमिजिएट साठी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि इंटरमिजिएट जर रजिस्ट्रेशन केलं की त्यावेळी आपल्याला 2 ग्रुप असतात, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. अशा 2 ग्रुप मधून आपल्याला ही परीक्षा पास करावी लागते. या कोर्समध्ये 3 वर्षाची आर्टिकलशिप कंपल्सरी आहे. एखाद्या सीए फर्म कडे आपल्याला नोकरी करावी लागते. त्या नोकरी 3 वर्ष आपण त्याला आर्टिकलशिप असं म्हणतो, त्यावेळी आपल्याला तिथे आर्टिकलशिपची विद्यावेतन पण मिळतं. मी सकाळी मगाशी सांगितल्याप्रमाणे 10वी नंतर आपण 12वी परीक्षा पास झालो, पण 12वी परीक्षा दिली आणि फाउंडेशन दिलं की आपल्याला हा कोर्सला जॉईन होता येतं. तसंच बीकॉम नंतरही हा कोर्स करता येतो. मग बीकॉमची जर पदवी असेल आणि 95% पेक्षा मार्क्स जास्त असतील आणि इतर जर तुम्ही असतात म्हणजे बीए असाल, बीएससी असाल, तर 60% जर मार्क्स असतील तर तुम्हाला इंटरमिजिएटला प्रवेश घेता येतो आणि त्याला काही एक्झम्पशन्स आहेत. त्यानंतर मग फायनल असते. फायनलची परीक्षा उत्तीर्ण जर आपण झालो की मग आपल्याला मोठ्या व्यावसायिक संधी असतात. स्वतःची आपण प्रॅक्टिस करू शकतो किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, मोठमोठ्या उद्योगांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. हा कोर्स तसा टफ आहे. ह्याचा निकाल फार कमी लागतो. 2.5-3%, 4%, 5% इतका निकाल लागतो. हा अभ्यासक्रम जाणीवपूर्वक करावा लागतो. प्रचंड मेहनत लागते, कष्ट करण्याची तयारी लागते.
अधिकचे अटेम्प्ट द्यावे लागतात. एकाच अटेम्प्ट मध्ये जर पूर्ण तयारीने आपण जर परीक्षेला बसलो तरी पास होता येतं. पण जर वेळ लागला तर तीही तयारी लागते. शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा लागतो. या अभ्यासक्रमाची रचना, हा अभ्यासक्रम, याची परीक्षा पद्धती, याचा लागणारा निकालाचा टक्का, याची तुलना आपल्या विद्यापीठाच्या परीक्षेसोबत होऊ शकत नाही. आणि म्हणून मग या जर अभ्यासक्रमाला जायचं असेल तर आपल्याला वेगळी अशी तयारी करायला लागते. अभ्यास तर भरपूर करावा लागतोच, त्यासोबत तो शास्त्र सुद्धा करावा लागतो. तर ते बारकावे पाहावे लागतात, चिकाटी लागते आहे. आपली जी लिहिण्याची भाषा आहे, रायटिंग स्किल आहे, ते आधी मुद्देसूद, टू द पॉइंट आवश्यक असतं. आणि म्हणून मग हा अभ्यासक्रम हा चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. तसाच अभ्यासक्रम जो आहे तो सीएस आहे. सीएस मध्ये पण पुन्हा असंच आहे. साधारणपणे स्ट्रक्चर कमी जास्त होतं, पण हे असंच आहे. इथे आपल्याला फार दीर्घ मांडणी करता येणार नाही, सविस्तर माहिती देता येणार नाही, पण तोंड ओळख म्हणून मी माहिती देतो आपल्याला. सीएस साठी जसं तिथे आपण म्हटलं तसं सीएस पण तुम्ही 12वीच्या सोबत देऊ शकता, फाउंडेशन कोर्स. आणि फाउंडेशन कोर्स मध्ये 4 विषय असतात. साधारणतः प्रत्येक विषयामध्ये 40% आणि ऍव्हरेज सर्व विषय मिळून 50% जर मिळाले तर तुम्हाला फाउंडेशन पूर्ण करता येतं. दुसरा टप्पा आहे तो एक्झिक्युटिव्हचा आहे. याच्यामध्ये 2 मॉड्यूल्स असतात आणि हा 2 मॉड्यूल मिळून तुम्हाला 8 विषयांची परीक्षा द्यावी लागते. आणि सोबत तुम्हाला 24 महिन्याचं एखाद्या कंपनी सेक्रेटरीच्या कार्यालयामध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि मग नंतर शेवटची जी परीक्षा आहे त्याला आपण प्रोफेशनल असं म्हणतो. त्या प्रोफेशनल परीक्षेमध्ये तुम्हाला 3 मॉड्यूल्स आहेत आणि 9 विषयांची मिळून एकंदर तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. इथे पण आहे, ही पण परीक्षा स्वतंत्रपणे वेगळ्या इन्स्टिट्यूट कडून केली जाते. द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. स्वायत्त आहे, सीएस सारखंच आहे. परीक्षा ही गांभीर्याने घ्यावी लागते. पण ही परीक्षा पास झालो आपण तर आपल्याला चांगली संधी मिळते. सीएस पूर्ण केल्यानंतर साधारणतः एखाद्या कंपनीचं कामकाज कायद्याप्रमाणे होतंय ना, त्याचे कंप्लायन्सेस आपण व्यवस्थित करतोय ना, म्हणून मग तुम्ही सर्वोच्च अधिकारी असता. कंपनी सेक्रेटरी म्हणजे त्या उद्योगधंद्याचे तुम्ही सर्वोच्च अधिकारी असता, ज्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी असते. कंपनी ऍक्ट आणि तुम्हाला जे ऍप्लिकेबल ऍक्ट असतात त्यांची संपूर्ण अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. त्यामुळे तुम्हाला सातत्यानं तुमचं ज्ञान अपडेट करावं लागतं. विविध भाषांवर कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन देणं, विविध करार करणं, करारांची अंमलबजावणी करणं, कंपनी कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्यांची अंमलबजावणी करणं, अशा प्रकारची कामं आणि अशा प्रकारचा सल्ला अशी तुम्हाला करावी लागतात. आता हे जे दोन्ही अभ्यासक्रम आहेत तसंच सीएमएचा अभ्यासक्रम पण आहे आणि हे तुम्हाला करावं लागतं. साधारणपणे हे जे सगळे अभ्यासक्रम आहेत वाणिज्य शाखेतले ते अत्यंत उपयुक्त आहेत. कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होत आहेत. आता काही नवीन ट्रेंड्स आणि नवीन अभ्यासक्रम हे वाणिज्य शाखेमध्ये येत आहेत. त्या विषयांचा अंतर्भाव वाणिज्य शाखेमध्ये व्हायला लागलेला आहे. आधी वाणिज्य दाखल द्यायचं म्हटलं तुम्हाला तर यूजीसी मान्यता प्राप्त आता बीएमएस सारखा कोर्स आहे की ज्या कोर्समध्ये 4 सेमिस्टर हे महाविद्यालयामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि शेवटची 2 सेमिस्टर म्हणजे शेवटचं पूर्ण वर्ष हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे. आणि तुमच्या कामकाजाचं मूल्यमापन हे इंडस्ट्रीतील लोक करणार आहेत आणि 4 सेमिस्टरचं मूल्यमापन हे महाविद्यालयातील लोक करणार आहे. असा बीएमएस सारखा कोर्स आहे
ज्याचे मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने होत आहे. लॉजिस्टिक्स सारखे विषय इंट्रोड्यूस झालेले आहेत, डेटा अनालिटिक्स सारखे विषय इंट्रोड्यूस झालेले आहेत, ई कॉमर्स सारखा विषय वाणिज्य शाखेमध्ये आता इंट्रोड्यूस झालेला आहे. आणि हे सगळे कालानुरूप बदल वाणिज्य शाखेमध्ये होत आहेत आणि ते सगळे उपयुक्त आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये याची उपयुक्तता फार आहे. आता काही थोडक्यात माहिती आपण घेऊया की परदेशांमध्ये वाणिज्य शाखेला किती महत्व आहे. परदेशामध्ये ज्या साधारणतः अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट आणि मग पोस्ट ग्रॅज्युएट की ज्याला त्याला MS असं म्हणतात, अशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. पण मग परदेशातली जी प्रक्रिया आहे ती साधारणतः 12-14 महिने अगोदर सुरू होते प्रवेशाची. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी त्याला नावं आहेत, त्या डिग्रीला वेगवेगळी नावं आहेत. पण साधारणपणे परदेशांमध्ये जे सगळं शिक्षण उपलब्ध आहे ते 6-7 विषय जे महत्वाचे आहेत वाणिज्य शाखेमध्ये त्याच्याशी निगडीत आहेत. त्यामध्ये अकाउंटिंग आहे, फिनान्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, बिझनेस आहे, मॅनेजमेंट आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, बिझनेस अनालिटिक्स आहे. आता हे जे सगळे विषय मी तुम्हाला सांगितले त्या संदर्भामध्ये त्याच्या त्यांची स्पेशलायझेशन ही त्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. साधारणतः जगांमध्ये अमेरिका असेल, UK असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अगदी सिंगापूर असेल, जर्मनी असेल, इटली असेल, या सगळ्या देशांमध्ये जी महत्वाच्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ जी आहेत त्याची एक नामावली फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय. स्टॅनफोर्ड आहे, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस, हार्वर्ड आहे, MIT आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आहे, युनिव्हर्सिटी ऑफ दी ऑक्सफर्ड आहे, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज आहे, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आहे, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो आहे, लंडन बिझनेस स्कूल आहे, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न आहे, युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स आहे, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आहे, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आहे, सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी आहे. अशा वेगवेगळ्या विद्यापीठातून वेगवेगळ्या प्रकारचे वाणिज्य शाखेशी निगडीत पण विशेष स्पेशलाइज कोर्सेस हे सुरू केले जातात. ज्यावेळी पण परदेशाचा विचार करतो त्यावेळी परदेशामध्ये साधारणतः ही प्रोसेस मी सांगितली तुम्हाला की 12 ते 14 महिने अगोदर सुरू होते. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेस सुटेबल होईल असा प्रोग्राम किंवा कोर्स तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. तिसरा टप्पा आहे ते तुम्हाला डेस्टिनेशन ठरवावं लागतं की कुठल्या देशामध्ये मला जायचंय. एकदा देश नक्की झाला, डेस्टिनेशन नक्की झालं की तुम्हाला युनिव्हर्सिटी नक्की करावी लागते. आणि मग या अंडर ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, MS असेल, या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आहेत. उदाहरणार्थ सॅट आहे, ऍक्ट आहे, GRE आहे, टोफेल आहे. ह्या सगळ्या परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात. त्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा प्रिस्क्राईब केलेल्या असतात. त्या परीक्षा आपल्याला देणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. अशा परीक्षांमधून आपलं रायटिंग स्किल, आपला ऍप्टिट्यूड, आपला क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी ही टेस्ट केली जाते. साधारणतः कम्युनिकेशन, मॅथमॅटिक्स आणि ऍप्टिट्यूड असं टेस्ट केलं जातं. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना मान्यता दिली आहे, त्यांचा स्कोर स्वीकारला जातो. आणि हे एकदा सगळं झालं की मग तुम्हाला आवश्यक असलेली जी कागदपत्र आहेत त्याची जुळवाजुळव करावी लागते. कागदपत्रांमध्ये तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट असेल, स्टेटमेंट ऑफ पर्पज असेल, रिकमेंडेशन लेटर्स असतील, तुम्ही जी एंट्रन्स परीक्षा दिली असेल त्याचा स्कोर असेल, इत्यादी सगळं तुम्हाला द्यावं लागतं.
नंतर मग विद्यापीठाच्या त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहिती घ्यावी लागते. रिझल्ट आपला आला नसेल तर थांबावं लागतं, पण तोपर्यंत आपल्याला स्कॉलरशिप, फी स्ट्रक्चर, तिथली कन्सेशन्स, सिलेबस काय, फॅकल्टीज कोण आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, राहण्याची व्यवस्था कशी आहे, ट्रान्सपोर्टेशन काय आहे, इतर खर्च किती लागणार आहे, याची सगळी जुळवाजुळव करावी लागते. आणि मग नंतर तुमची प्रत्यक्ष ऍडमिशन होते. ऍडमिशन झाली की व्हिसा प्रोसेस करावी लागते, आणि व्हिसा प्रोसेस झाली एकदा तुमची की मग तुम्हाला प्रत्यक्ष विमानाचं बुकिंग करून पुढे जावं लागतं. साधारणपणे पीजी करण्यासाठी किंवा MS करण्यासाठी परदेशात जाण्याचा कल जास्ती आहे, तोही स्वीकार्य आहे आणि तो आवश्यक आहे. आजकाल ह्या ऑनलाईन आणि ई कम्युनिकेशनमुळे पूर्वीसारखं आता सगळ्याच ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. बहुतांश आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कोर्सेस हे आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहेत, आणि मग ह्या ऑनलाईन कोर्सेस मधून आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. साधारणपणे कन्क्लुडिंगला असं सांगता येईल की वाणिज्य शिक्षण हे प्रवाही आहे, उपयुक्त आहे, आवश्यक आहे. व्यवसाय आणि नोकरीसाठी नुसतं नाही तर त्याच्या पलीकडे पण जाऊन आपल्याला वाणिज्य शिक्षणाचा उपयोग घरामध्येही करता येतो, व्यवहारातही करता येतो, आणि चरितार्थ चालवण्यासाठी पण करता येतो. वाणिज्य शिक्षण हे मोठ्या प्रमाणामध्ये यशाचा महामार्ग दाखवणार आहे. वाणिज्य शिक्षणामध्ये पारंपरिक ज्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्याच्या पलीकडे जाऊनही सातत्यानं जर आपण अधिकचे काही पदविका अभ्यासक्रम, सर्टिफिकेट अभ्यासक्रम असं जर केलं तर आपल्याला निश्चितच यश विज्युअल मिळू शकतं. ओव्हर टू स्वाती. हा, तर ती तुमची जे प्रेझेंटेशन आहे ते होईपर्यंत आपण प्रश्नांकडे जाऊया. मला वाटतं हो, चालेल बरेच चालेल. प्रश्न आलेले आहेत. एक प्रश्न असा आहे, बीकॉम नंतर बँकिंग क्षेत्रात जाण्यासाठी म्हणजे बँकेच्या परीक्षा तर असतातच, पण इतरही त्यामध्ये काही जी बाकीचे छोटे कोर्सेस करून नोकऱ्या करता येतात किंवा रोजगार मिळवता येतो, त्यासाठी काही डिप्लोमा किंवा इतर कोर्सेस आहेत का, आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. जे कधी करता येतील, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतरच करायला हवेत का आधीही करता येतील? म्हणजे मला वाटतं त्या अनुषंगाने हे जे सगळे व्होकेशनल आपण म्हणतो, इन्शुरन्सच्या सुद्धा असतील, तर ह्या सगळ्याविषयी थोडंसं सांगावं. चांगला प्रश्न आहे. खरं तर बीकॉम आणि बँकेतच करिअर करायचं असेल तर साधारणपणे 2-3 गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. 11वी पासूनच आपण जर मनात ठरवलं असेल, म्हणजे साधारणतः आपण जर 11वीला आपण जर कल चाचणी केली आणि कल चाचणीमध्ये जर आपण बँकिंग ह्या क्षेत्रासाठी उपयुक्त असू तर आपल्याला 11वी पासूनच त्याची तयारी करता येते, आणि 11वी पासून पदवीपर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 5 वर्ष मिळतात, आणि ह्या 5 वर्षामध्ये बीकॉम साठी आवश्यक बँकिंग हा विषय उपलब्ध असतो. आणि बीकॉम मध्येच बँकिंग हा विषय घेतला तर प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष अशा 3 वर्षामध्ये बँकेची प्राथमिक माहिती, बँकेची कार्य, बँकेचे प्रकार याची सगळा अभ्यास पूर्ण होतो आपल्याला. हे सगळं करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 11वी पासून आपण ग्रंथालयाचा वापर केला, 2 वर्तमानपत्र वाचले आणि बँकेच्या परीक्षेची तयारी, मग बँकेच्या परीक्षेमध्ये साधारणतः जी तयारी असते ते जनरल नॉलेजचा पेपर असतो. जर रोज वर्तमानपत्र वाचली आपण तर आपलं जनरल नॉलेजचा पेपर आपोआप तयार होतो. महाविद्यालयातल्या सगळ्या उपक्रमामध्ये आपण जर सहभाग घेतला तर आपण संभाषण कौशल्य, आपलं प्रेझेंटेशन चांगलं होतं.
आणि तिसरी म्हणजे मॅथमॅटिक्स जे आहे, ज्याला कमर्शियल मॅथमॅटिक्स असं म्हणतो. तर 11वी-12वी मध्ये मॅथमॅटिक्सचा विषय घेता येतो आपल्याला आणि बीकॉम मध्ये पण एफ-वायला, एस-वायला आपल्याला मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स विषय घेता येतो. तर त्याची तयारी करता येते. मग हे जर सगळं तयार केलं तर आपण एस-वायला म्हणजे ज्युनियरची 2 वर्ष आणि डिग्रीची 2 वर्ष ही जर पूर्ण केली तर आपण एस-वायला असतो त्यावेळी आपली बऱ्यापैकी चांगली तयारी होते. आपण मग काय करायला पाहिजे, की एस-वायलाच असताना आपण बँकेमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की ह्या डिग्रीच्या सुरुवातीला जी व्हेकेशन्स मिळतात त्यावेळी बँकेमध्ये जाऊन उमेदवारी करायची. पगाराची अपेक्षा ठेवायची नाही. पण आधी पासबुक आता म्हणजे पूर्वीच्या भाषेमध्ये पासबुक रायटर पासून सुरुवात करायला हरकत नाही. आता तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकता. त्यामुळे संगणकाचं ज्ञान जमेल तेवढ्या वेळा बँकांमध्ये आधी साध्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काम केलं तरी हरकत नाही सुरुवातीला. हे अनुभव घ्यावे आणि मग टीवायला तोपर्यंत तुम्ही साधारणतः वय वर्ष 18 होता. 18 वर्षाच्या शिवाय तुम्हाला ती परीक्षा देता येत नाही आणि म्हणून मग वय वर्ष 18 तोपर्यंत होतं. मग परीक्षा द्यायला सुरुवात करा. पहिले 2-1 अटेम्प्ट तुमचे झाले तर कदाचित तुम्हाला यश मिळेल असं नाही. पण तुम्हाला अंदाज येईल की परीक्षा कशा पद्धतीची असते, कोणत्या प्रकारच्या परीक्षा देतात. आणि मग तुम्हाला पुढे जाऊन त्यावेळी तुम्ही डिग्रीला बसता, शेवटच्या वर्षाला बसता, त्यावेळी तुम्ही निश्चितपणानं जर अशी तयारी केली तर तुम्हाला यश प्राप्त होतं. आता बहुतांश महाविद्यालयांमध्ये या संदर्भामध्ये म्हणजे विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये क्लासेस, गायडन्स उपलब्ध आहेत. त्यांची सेल्स आहेत. प्रत्येक महाविद्यालयामध्ये सेल्स उपलब्ध आहेत. तर त्या सेल्समध्ये आपण रजिस्ट्रेशन करावं आणि तिथून या परीक्षा कशा द्याव्यात, परीक्षा कधी होतात, परीक्षेचा अभ्यासक्रम काय आणि मग परीक्षेला सादरीकरण. आधी तुमच्या इंटरव्ह्यूच्या टेक्निक पर्यंत पण महाविद्यालयामध्ये आता व्यवस्था आहे. म्हणजे प्लेसमेंट सेल आहेत, तसेच हे स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत. या स्पर्धा परीक्षा केंद्रांमधून महाविद्यालयातून तुम्हाला पुढे जाता येईल. या व्यतिरिक्त बाहेर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंग परीक्षेसाठी गायडन्स देणाऱ्या खाजगी संस्था आहेत. त्या खाजगी संस्थांमध्ये पण क्लास लावायला तुम्हाला हरकत नाही. त्यांचं स्टडी मटेरियल पण तुम्हाला मिळतं. म्हणजे 2-3 वेळा सराव करावा, 5 वर्ष प्रचंड मेहनत घ्यावी आणि बँकेमध्ये जावं आणि एकदा एंट्री केली की एंट्री केल्यानंतर तिथे थांबायचं नाही. तिथे न थांबता पुढे आधी CAIIB ची परीक्षा देऊन तुम्ही पुढे जाऊ शकता आणि मग तुम्हाला आधी मोठ्या हुद्द्यावर पण जाण्याची संधी उपलब्ध होते. पण त्यासाठी आवश्यकता आहे ती जाणीवपूर्वक प्रयत्न करायची. म्हणजे आता मला कुठे आली बँकेची जाहिरात म्हणून अर्ज करायचं असं करून बँकेचा जॉब मिळत नाही. बँकेमध्ये आपलं सिलेक्शन होत नाही. तर CMA विषयी प्रश्न आहेत बऱ्याच मुलांचे. सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट त्याच्याविषयी प्रश्न आहेत की ह्या अभ्यासक्रमाविषयी थोडंसं अधिक सांगा. आणि त्याच्यानंतर MBA विषयी वेगवेगळे प्रश्न आहेत ते फक्त मी सांगते. MBA करून नेमका काय म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएशन नंतर MBA करून नेमका कशा प्रकारे फायदा होईल किंवा MBA जर पुढे करायचं असेल तर बीकॉम ची पदवी घ्यावी का BBA का BFA ह्या पदव्या घ्याव्यात, BAF या पदव्या घ्याव्यात. तर असं विचारलेलं आहे मुलांनी. त्यामुळे CMA विषयी पण सांगा आणि त्याच्यानंतर MBA विषयी पण सांगा. कारण आता अनेक इंजिनियर्स किंवा सायन्स शाखेतल्या वेगळ्या पदव्या घेतलेले अनेक तरुण विद्यार्थी हे MBA करतात त्याच्यानंतर. तर मग कॉमर्स मधून जर MBA करायचं असेल आणि त्याला तितकंच मूल्य असणं आवश्यक असेल तर नेमका कसा निवडायचा तो अभ्यासक्रम याविषयी सांगा. मगाशी मी वेळेची मर्यादा होती म्हणून मग तिने कोर्सेसचा उल्लेख केला नाही, पण धावते उल्लेख मी केला. म्हणजे जसा मी CA आणि CS बद्दल सांगितलं तसं CMA पण ही स्वतंत्र कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याचा पण मगाशी सांगितल्याप्रमाणे फाउंडेशन, नंतर इंटरमिजिएट आणि मग फायनल असे आहे. तिथे पण असेच कोर्सेस आहेत. तोही कोर्स कसा आहे, तो स्पेशलाइज कोर्स आहे. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट कोर्स हा जो आहे तो अकाउंटिंग, फायनान्स, टॅक्सेशन मॅटर्स आहे. कंपनी सेक्रेटरी कोर्स जो आहे तो कंपनी सेक्रेटरीच्या एकंदर कार्याबद्दल, त्याच्या एकंदर ड्युटीज बद्दल, त्याच्या एकंदर रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल, being a chief executive officer of the company and possibly an advisor for the company अशा स्वरूपाचा आहे. तर कॉस्ट अकाउंटिंग काय, तर कॉस्ट अकाउंटिंग हा असा माणूस आहे की जो कॉस्टशी डील करतो.
म्हणजे एकंदर उत्पादन खर्च म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आता स्पर्धा वाढते. मग स्पर्धा वाढते त्यावेळी तुम्हाला तुमचं उत्पादन हे नाविन्यपूर्ण अधिक चांगलं द्यावं लागतं. पण त्यावेळी तुम्हाला विक्री किंमत वाढवता येत नाही. मग तुमच्या हातात काय राहतं, की उत्पादन खर्चावर नियंत्रण आणणं. मग हे नियंत्रण कसं आणावं? त्याला काही टेक्निक्स आहेत. ते कशा पद्धतीनं करता येईल? अशा पद्धतीचा जो सगळा सिलेबस आहे तो आहे. आणि मला सांगावा लागेल आवर्जून, की चा पण अभ्यासक्रम आता कालानुरूपामध्ये फार वेगाने बदललेला आहे आणि आता जो नवीन अभ्यासक्रम आहे तो अत्यंत चांगला आहे, की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल पासून सगळ्या गोष्टी त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. आणि आता प्रत्येक कंपन्यांमध्ये याच्या कॉस्ट अकाउंटंटची पण नितांत गरज असते. दुसरा प्रश्न तो होता एमबीएचा. एमबीए जर करायचं असेल तर वाणिज्य शाखेतून पुढे जाऊन एमबीए करणं हे नितांत गरजेचं आहे. एमबीए करायचं असेल तर एमबीए मध्ये पुन्हा एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, प्रवेश प्रक्रिया आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष कष्ट करायचे, जनरल नॉलेजची तयारी करायची, प्रेझेंटेशन स्किलची तयारी करायची, ग्रुप डिस्कशनची तयारी करायची आणि मग एमबीए कडे जायचं. एमबीए मध्ये वेगवेगळी स्पेशलायझेशन्स आहेत. म्हणजे एमबीए मध्ये फिनान्स आहे, मार्केटिंग आहे, ऑपरेशन्स आहे, अशी वेगवेगळी स्पेशलायझेशन प्रत्येक विद्यापीठामध्ये आहेत. पण एमबीए करून म्हणजे बीकॉम करायचं, बीकॉम करताना पूर्ण तयारी करायची. तयारी केल्यानंतर बीकॉम ची परीक्षा झाली की ताबडतोब एमबीए एंट्रन्सला अर्ज करायचे त्याच वेळी आणि एमबीए एंट्रन्स क्लिक करायची. एमबीए एंट्रन्स मध्ये आपल्याला सुटेबल होईल. मगाशी मी सांगितलं तुम्हाला एक्यू ऍडजस्टेबल क्वोशंट, पण मुख्यतः तुमचा पीक्यू काय, पर्सनॅलिटी क्वोशंट काय, तुमचा आयक्यू काय, इंटेलिजंट क्वोशंट काय, ईक्यू काय, इमोशनल क्वोशंट काय, एसक्यू काय, सोशल क्वोशंट काय आणि मग ऍडजस्टेबल क्वोशंट काय, याला मॅच होईल असं स्पेशलायझेशन जर तुम्ही निवडलं तर तुम्हाला एमबीए ला फार आहे. आणि एमबीएचा ज्यावेळी आपण तयारी करतो त्या एमबीए ची तयारी करताना आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे विशेषतःची भारतभरामध्ये अहमदाबाद पासून कोची पर्यंतची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहेत त्यांच्या परीक्षेला बसण्याची तयारी करायला आपण हवी आहे. म्हणजे सहजगत्या आपल्याला इतर ठिकाणी पण प्रवेश मिळू शकतो. इथे 2 गोष्टी मला आवर्जून उल्लेख करायचा आहे, की एमबीए पण सिन्सिअरली करायला आपण हवंय आणि एमबीएचा जो प्रोजेक्ट आहे, जो शेवटच्या वर्षात प्रोजेक्ट असतो, तो प्रोजेक्ट मात्र अशा कंपनीमध्ये करा, की ज्या कंपनीच्या कार्यक्षेत्राशी निगडीत आपल्याला पुढे काम करायचंय. म्हणजे मग याचा उपयोग आपल्याला होईल. सर फॉरेन्सिक अकाउंटिंग विषयी विचारलेला आहे की त्यातले शिक्षणाच्या संधी काय आहेत, कसे ते कोर्सेस निवडावेत आणि कसं त्यासाठी जावं. फॉरेन्सिक अकाउंटिंग हा चांगला प्रश्न विचारलाय. आणि आपल्याला माहिती आहे, आपण जर वर्तमानपत्र उघडलं तर वर्तमानपत्र उघडल्या आपल्याला ज्या महत्वाच्या बातम्या असतात त्या म्हणजे घोटाळे. आधी नावं घ्यायची नाहीत, पण परदेशामध्ये गेलेली मंडळी आणि भारतामधली मंडळी अशा अनेक प्रकारचे घोटाळे आणि सर्व क्षेत्रामध्ये विशेषतः सरकारी योजना, बँकातून पैसे घेणं असे जे सगळं चाललेले आहेत, हे सगळे जे घोटाळे आहेत, हे घोटाळ्यांमध्ये आता फॉरेन्सिक अकाउंटिंग फॉरेन्सिक लॅब असा पहिला शब्द आहे. फॉरेन्सिक लॅब मध्ये आपण ज्यावेळी नमुना पाठवतो तर नमुन्याचं विश्लेषण होतं आणि विश्लेषणातून साधारणतः सांगितलं जातं की का, कसं आणि का झालं. मग अर्थशास्त्रामध्ये किंवा अकाउंटिंग मध्ये किंवा वाणिज्य शाखेमध्ये एखादा घोटाळा का झाला, कसा झाला, त्याची कारणं काय आहेत आणि त्याचा मूळ स्रोत काय आणि तो कशा पद्धतीने गेला. आधी हर्षद मेहतांपासून जे घोटाळे चाललेत ते आधी नीरव मोदींपर्यंत हे सगळे घोटाळे हे चाललेले आहेत. असे अनेक प्रकारचे घोटाळे अकाउंट्स मध्ये, फायनान्स मध्ये, ऑडिट मध्ये, म्हणजे याला आम्ही इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो. हे इन्व्हेस्टिगेशन जर योग्य करायचं असेल तर त्या प्रकारची एक्सपर्ट माणसांची नितांत गरज आहे. आता आपण पाहतो की ऑनलाईन आपण सगळं मगाशी मी म्हटलं की ई बँकिंग मोठ्या प्रमाणात आहे, मोबाईल बँकिंग मोठ्या प्रमाणात आणि मग मोबाईल बँकिंगच्या संदर्भामध्ये पण फ्रॉड पाहतो आपण. म्हणजे बँका सांगत असतात, अवेअरनेस प्रोग्राम होत असतात, पण तरी पण फ्रॉड होत असतात. म्हणजे इतकी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे. मग हे जे सगळं होतं त्याच्या संदर्भामध्ये फॉरेन्सिक अकाउंटिंग आहे आणि फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये मुख्यतः इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भामधलं काम चालतं
आणि इन्व्हेस्टिगेशन संदर्भामधलं की कशा प्रकारचे मोडस ऑपरेंडी आहे, ती कशा पद्धतीने आणि ती एव्हिडन्स विथ एव्हिडन्स तुम्हाला तू प्रूव्ह करता आली पाहिजे. फॉरेन्सिक अकाउंटिंगला मोठ्या प्रमाणात स्कोप आहे आता येणाऱ्या दिवसांमध्ये. त्याची माणसं फार आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. जशी मी मगाशी म्हटलं प्रोफेशनल कोर्सेस आहेत, तीही माणसं मर्यादित आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक अकाउंटिंगला पण मोठ्या प्रमाणात आहेत. तर स्टॉक मार्केट मधल्या करिअरसाठी कोणते कोर्स उपयुक्त आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. स्टॉक मार्केटमध्ये म्हटलं तर दोन प्रकारच्या मार्केट आहेत. एक कॅपिटल मार्केट आहे आणि एक मनी मार्केट आहे. कॅपिटल मार्केटमध्ये साधारणतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातला विषय असतात आणि मनी मार्केटमध्ये साधारणतः शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स असतात. स्टॉक मार्केटमध्ये पण साधारणतः तुम्हाला जे करिअर करायचं संधी असते ती साधारणतः तुम्हाला संधी जी असते ती साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे जी इन्स्ट्रुमेंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची. फॉर एक्झाम्पल आहे की तुम्हाला शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत. शेअरचे पुन्हा वेगवेगळे प्रकार असतात. डिबेंचर्स आहेत. डिबेंचर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आणि आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये IPO जे आहेत, IPOच्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा सामान्य लोक पण करत असतात. त्यामुळे ह्या तिन्ही ठिकाणी आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी विशिष्ट वर्गापुरतच मर्यादित हा इन्व्हेस्टमेंटचा विषय होता. आता सामान्य माणूस पण इन्व्हेस्टमेंट करायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे मग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणाची संधी आहे. याच्यामध्ये साधारणतः मुंबई स्टॉक एक्सचेंज आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, ते मुंबई स्टॉक एक्सचेंजचे त्यांचे ऑथराइज इन्स्टिट्यूशनचे काही कोर्सेस आहेत आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजनं अनेक महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार केलेले आहेत आणि त्यांचेही कोर्सेस उपलब्ध आहेत. त्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये खाजगी अनेक लोक आहेत की जे स्टॉक एक्सचेंज संदर्भात कोर्सेस करतात. तेही करायला काही अडचण नाही. आधी काही अकॅडमीज आहेत, इथे आता नावं घ्यायची नाहीत मला, पण काही अकॅडमीज आहेत की ज्याच्या अकॅडमी मधून हे कोर्सेस उपलब्ध होऊ शकतात. सर शिकवण्याविषयी बोललो आपण मगाशी एकदा की अध्यापनाची संधी परदेशात त्याची कितपत संधी आहे. म्हणजे एकाने विचारले की त्या सध्या ज्युनियर कॉलेजला शिकवतात. तर परदेशात जर त्यांना हेच काम करायचं असेल शिकवण्याचं तर त्यांना कितपत संधी आहे. वाणिज्य शाखेचा पदवीधर असेल म्हणजे त्यांनी जर UG केलंय, PG केलंय आणि पुढे MPhil केलंय, नेट केलंय, PhD केलंय, सेट केलं जर असं असेल आणि जर त्यांना ज्युनियर कॉलेजचा जर अनुभव चांगला असेल तर त्यांना निश्चित चांगली संधी अगदी सगळ्या देशांमध्ये आहे. सगळ्या देशांमध्ये मोठी संधी आहे. दोन गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत की एकतर कुठल्या देशामध्ये ते जाणार आहेत त्या देशामधली त्यांची भाषा अवगत करावा लागेल आणि तिथलं जे ट्रेड पॉलिसी आहे, तिथलं जे बिझनेस एन्व्हायरमेंट आहे, तिथल्या ज्या अकाउंटिंग पॉलिसीज आहेत आणि विशेषतः जर अकाउंटच्या जर त्या टीचर्स असतील तर इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स, इंटरनॅशनल लँग्वेज आणि त्यांचं लोकेशन असं जर मॅच केलं तर मोठी संधी आहे. आधी लहान लहान देशांमध्ये पण परदेशामध्ये मोठी संधी आहे. आता कालच नवीन शैक्षणिक धोरण आपण स्वीकारलंय. कालच आपण नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलंय. त्यामुळे आता अनेक परदेशी विद्यापीठं भारतात येतील आणि भारतातल्या काही विद्यापीठांची परदेशामध्ये कॅम्पसची तयारी आता चालू आहे ऑलरेडी. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या चांगल्या शिक्षकाला असं मी म्हणतोय, चांगल्या शिक्षकाला परदेशामध्ये पण चांगलं भवितव्य आहे. तर इन्शुरन्स क्षेत्राबद्दल विचारायचं आहे. इन्शुरन्स हा वाणिज्य शाखेतला एक विमा हा महत्वाचा एक घटक आहे आणि त्याच्यामध्ये करिअरच्या बऱ्याच संधी आहेत. त्यातलं ऍक्च्युरियल सायन्स हे एक आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतं ऍक्च्युअली, पण त्या बरोबरच बाकीच्या कुठल्या संधी आहेत म्हणजे एक एजंट किंवा मग थेट ऍक्च्युअली असे दोन प्रकार माहिती असतात. त्यामध्ये कोणत्या संधी आहेत आणि ऍक्च्युरियल सायन्स ही जी संधी आहे ती कशी मिळवायची त्यासाठी अभ्यासक्रम कोणता आहे. इन्शुरन्स हा भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात व्यापलेला नाही आहे. भारतामध्ये आपल्याकडे LIC सारखी संस्था होती जी सरकारी शासकीय होती आणि आता आपल्याकडे खाजगी क्षेत्रामध्ये इन्शुरन्स हा ओपन झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे खाजगी आणि शासकीय अशा दोन्ही प्रकारच्या इन्शुरन्स कंपन्या आहेत.
दोन प्रकारचे इन्शुरन्स आहेत, लाईफ इन्शुरन्स आहेत आणि एक जनरल इन्शुरन्स आहे. आणि ह्या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणाच्या संधी आहेत. साधं उदाहरण घ्यायचं तर पूर्वी आपल्याकडे सगळ्यांकडे सायकली होत्या, आता सगळ्यांकडे टू व्हीलर मिनिमम आहेत. त्यामुळे टू व्हीलरचा इन्शुरन्स आला, चारचाकी गाडी त्याचा इन्शुरन्स आला, दुकान आहेत त्यांचा इन्शुरन्स आला. म्हणजे हाही बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि मल्टीनॅशनल कंपन्या आणि भारतीय कंपन्यांचं असं मर्जर होऊन काही नवीन म्हणजे टाटा AIG असेल, बजाज अलायन्स असेल, अशा सारख्या कंपन्या पण इन्शुरन्समध्ये उतरल्या आहेत, मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या स्कीम्स आहेत. आणि प्रत्येक जण जो ग्राहक आहे तो ग्राहक अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणखी तिसरा एक मोठा बिझनेस ह्यामध्ये वाढला आहे तो म्हणजे मेडिकल इन्शुरन्स. आणि मेडिकल इन्शुरन्स मध्ये आता आपल्याला कल्पना आहे की हा सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मेडिकल इन्शुरन्सची किती नितांत गरज आहे याची कल्पना लोकांना आली आहे. आणि आता कंपन्या पण त्याप्रमाणे त्यांच्या स्कीम्स अनाउन्स करतायत. मग हा जो मोठा बिझनेस आहे अजूनही माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 40%च बिझनेस आपल्याकडे, 40% पण नाही, त्याच्याशिवाय कमी बिझनेस आपल्याकडे कव्हर झालेला आहे. इतकी मोठी म्हणजे राहिलेला सगळा बिझनेस अजून कव्हर करण्याची संधी आहे. याच्यामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये डिग्री, डिप्लोमा आणि ऍडव्हान्स डिप्लोमाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. डिग्री, डिप्लोमा आणि ऍडव्हान्स डिप्लोमाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. याच्यामध्ये संधी जर म्हटले तर नुसता इन्शुरन्स एजंट नाही आहे, तर इन्शुरन्स एजंटच्या पलीकडे जाऊन आता तो इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून काम करू लागलाय. म्हणजे नुसतंच इन्शुरन्स मध्ये पैसे भरा आणि हे करा असं नाही, तर वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये तुम्हाला परतावा कुठे जास्त मिळणार आहे, तुमचं लाईफ कव्हरेज कुठे जास्त मिळणार आहे, तुम्हाला प्रीमियम कुठे कमी मिळणार आहे आणि ऍडिशनल तुम्हाला बेनिफिट्स काय, अशा प्रकारचं जे कन्सल्टिंग आहे तीही ही मंडळी करत असतात. आणि नुसता इन्शुरन्स एजंट नाही तर इन्शुरन्स एजंट पासून डेव्हलपमेंट ऑफिसरच्या पलीकडे जाऊन रिजनल डेव्हलपमेंट ऑफिसर आणि मग स्टेट किंवा कंट्री डेव्हलपमेंट ऑफिसर पर्यंत तुम्हाला जाऊ शकता. खाजगी कंपन्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. खाजगी कंपन्यांमध्ये तुम्ही जर बीकॉमची तुम्हाला बॅकग्राऊंड असेल आणि टेक्नॉलॉजी तुम्हाला चांगली येत असेल तर तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर पासून डेटा अनालिटिक्स पर्यंत तिथपासून तुम्हाला क्लेम सेटलमेंट पर्यंत अनेक ठिकाणी क्लेमचे इश्यू असतात. मग क्लेम सेटलमेंट पर्यंत तुम्हाला सगळ्याच ठिकाणी तुम्हाला वाव आहे. मगाशी त्याचा उल्लेख तुम्ही आवर्जून केला ते ऍक्च्युरियल सायन्स. कसं आहे की प्रत्येक इन्शुरन्स कंपनी ती शासकीय असो किंवा खाजगी असू द्या आपल्या ग्राहकाला आकृष्ट करते. आणि ग्राहकाला जर आकृष्ट करायचं असेल तर 1 रुपया जर आज इन्व्हेस्ट केला तर 10 वर्षानंतर किती मिळणार, 25 वर्षानंतर किती मिळणार, 50 वर्षानंतर किती मिळणार, याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. आणि हे सगळं कोण करतं, हे सगळं ऍक्च्युअल सायन्स करतं. आणि ऍक्च्युअल सायन्स मध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे. खरं तर तिथे फार फार कमी लोक आहेत. म्हणजे पुण्यामध्ये आता एक नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आहे, तिथे ती माणसंही कमी आहेत. म्हणजे तुम्ही बीकॉम असाल आणि बीकॉम मध्ये जर तुम्ही स्टॅटिस्टिक विषय घेतला असेल आणि बँकिंग विषय घेतला असेल आणि 5 वर्ष फार चांगल्या पद्धतीने काम केलं असेल तर तुम्हाला इन्शुरन्स मध्ये पण मोठ्या प्रमाणात संधी आहे. इन्शुरन्स, बँकिंग विथ स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स असं कॉम्बिनेशन केलं तुम्ही आणि भाषेवर जर चांगलं प्रभुत्व असेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जर 2 भाषा, 2 भारतीय भाषा, एखादी परदेशी भाषा, तर उत्तम करिअर करता येतं, काही अडचण नाही. तर फायनान्शियल प्लॅनिंग हा पण सध्या एक अतिशय महत्त्वाचा विषय मानला जातोय. कोविड नंतरच्या काळात तर तो आणखीन प्रकर्षाने समोर आली आहे त्याची गरज. कारण आपल्याकडे प्रत्येक पातळीनुसार माणसांकडे जे फायनान्सेस आहेत ते व्यवस्थित गुंतवणं आणि त्याच्यातून उत्तम नफा मिळवणं किंवा हे गरजेचं झालंय. तर या फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम करण्यासाठी कोणते अभ्यासक्रम आहेत? त्यातले अगदी वरच्या दर्जाचे सुद्धा अभ्यासक्रम सांगा, म्हणजे काठिण्य पातळीच्या अनुषंगाने. आणि जे मीडियम आहेत, मध्यम मुलांना जे करता येतील असे सुद्धा अभ्यासक्रम सांगा. खर तर पर्सनल फायनान्शियल प्लॅनर आता हे वाढलंय, ह्याचं प्रमाण वाढलंय. आता वेगवेगळ्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमधून पण अशा प्रकारचं
म्हणजे गायडन्स अशा प्रकारचा पण सल्ला त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जातो. तिसरी महत्वाची बाब आहे की मगाशी त्याचा उल्लेख मी केला की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधून पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. केंद्र शासनानं अशा प्रकारच्या अवेअरनेस करण्यासाठी वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळ्या व्यक्ती भारतभर अशा प्रकारचं मार्गदर्शन, सल्ला आणि देत असतात. पर्सनल जे प्लॅनिंग आहे म्हणजे आपलं महिन्याचं घरातलं बजेट तिथपासून एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या विशिष्ट प्रोजेक्टसाठी लागणारं फायनान्स, हे जे सगळे टप्पे आहेत त्याच्यामध्ये जर आपण घराचा विचार केला तर आपला आवक किती आहे, त्याप्रमाणे आपण खर्च किती करायला पाहिजे आणि आपण किती बचत करू शकतो आणि मग ती बचत जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी कशी करावी, त्याला आम्ही त्याला डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. म्हणजे डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती वेगळ्या ठिकाणी केली तर त्याची जोखीम कमी होते, रिस्क प्रपोर्शनेटली कमी होते. म्हणजे समजा 50% हाय रिटर्न्स मध्ये ठेवली, 25% मीडियम रिटर्न मध्ये ठेवली आणि 25% लिक्विड फॉर्म मध्ये एनी टाइम लिक्विड करता येईल असे ठेवली तर तुम्हाला त्याचा उपयोग होतो. अशाच प्रकारचं नियोजन तुम्हाला व्यवसायामध्ये करता येतं. तर या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एक 2-3 विद्यापीठांमध्ये डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, जे साधारणतः ह्या इन्व्हेस्टमेंटचे रिलेटेड आहेत. काही ठिकाणी हा अभ्यासक्रम म्हणजे कला शाखेशी म्हणजे इथे इकॉनॉमिक्स असा शब्द आहे, इकॉनॉमिक्स असा स्पेशल डिपार्टमेंट आहे, त्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटला अटॅच केलेले आहेत आणि काही ठिकाणी हे वाणिज्य आणि वाणिज्य शाखा आणि कला शाखेशी उल्लेख केले आहेत. विशेषत्वानं जी खाजगी विद्यापीठ आहेत आणि ज्या डीम युनिव्हर्सिटी आहेत आणि ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्यांनी मात्र याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेतलाय आणि कालानुरूप आता त्यांनी पॅकेजेस डेव्हलप केलेली आहेत. म्हणजे 6 महिन्याचा पण तुम्हाला कोर्स उपलब्ध असतो आणि तुम्हाला दीर्घ असा 3 वर्षाचा पण कोर्स असतो, ज्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी असं म्हणता येईल. की मल्टी डिसिप्लिनरी त्याच्यामध्ये मग वेगवेगळे आयाम त्यांनी घेतले आहेत. म्हणजे नुसतंच इन्व्हेस्टमेंट करताना नुसतंच फायनान्सचा विचार करून जमणार नाही, तर सायकोलॉजीचा विचार करावा लागेल, सोशॉलॉजीचा पण विचार करावा लागेल. असं मल्टी डिसिप्लिनरी पण काही ठिकाणी त्यांनी कोर्सेस उपलब्ध केले आहेत. त्या विद्यापीठांमध्ये आपण जर त्यांच्या संकेतस्थळावर गेलात तर ही माहिती सहज उपलब्ध होईल. पण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. आणि तिसरं जे म्हणजे ज्या खाजगी म्हणजे पूर्णतः खाजगी संस्था आहेत, विशेषतः जे शहरांमध्ये ज्या संस्था आहेत त्या शहरांमध्ये ह्या संस्थांमध्ये हा कार्यक्रम चांगला चालतो. लॉ विषयी प्रश्न आलेले आहेत की लॉ मधल्या पदवीचा आणि कॉमर्स मधल्या शिक्षणाची जोड देऊन त्याला काही विशेष स्पेशलायझेशन करता येईल का त्या क्षेत्रामध्ये? हो, चांगला उत्तम प्रश्न आहे. आणि मी मगाशी म्हणताना असं म्हणलं होतं की लॉचा पण अभ्यास आपण वाणिज्य शाखेमध्ये करत असतो. तुम्हाला 1-2 पेपर द्यावे लागतात. मग त्यामध्ये इंडस्ट्री लॉ असेल, कंपनी लॉ असेल आणि इतर लॉ, इंटरनॅशनल बिझनेसच्या रिलेटेड लॉ असतील, इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि सगळ्या प्रोसिजर्स असतील. जर वाणिज्य शाखा चा अभ्यास जर चांगला तुम्ही केला आणि बीकॉम नंतर जर तुम्ही LLB केलं तर तुम्हाला हे ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. आणि आता आजकाल आपल्याला कल्पना आहे की IPR ची चलती आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटची चलती आहे. मगाशी ज्याचा आपण उल्लेख करत होतो त्याच्यामध्ये आपण मगाशी म्हटलं मी की ज्या वेगानं सगळे फ्रॉड्स आणि मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स होत आहेत, म्हणजे नॅचरली हे सगळं कोर्टातच येणार ना. मग तिथे जर कॉमर्सची बॅकग्राऊंड तुम्हाला असेल आणि फायनान्शियल तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता, म्हणजे यू विल बी अ लीडिंग ऍडव्होकेट इन द कोर्ट ऑफ लॉ टू डील विथ दी मॅटर्स रिलेटेड टू करप्शन, रिलेटेड टू मिसअप्रोप्रिएशन, रिलेटेड टू मिसरिप्रेझेंटेशन. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला कॉमर्स डिग्रीचा उपयोग होतो. कॉमर्स करताना केल्यानंतर तुम्ही जर लॉ मध्ये करणार असाल तर लॉ मध्ये तुम्ही सुपर स्पेशलायझेशन करू शकता आणि त्याच वेळी जाता जाता तुम्ही लॉच्या सोबत पण आणखी 2-3 डिप्लोमा आणि ऍडिशनल टेक्निक्स
म्हणजे आय विल गिव्ह एन एक्झाम्पल. असं मी एक्झाम्पल देईन की तुम्हाला नुसतंच लॉचं ज्ञान उपयुक्त असून उपयोग नाही आहे, नुसतंच कॉमर्स असून उपयुक्त नाही, तर तुम्हाला टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पण ती माहिती पाहिजे. मग तुमच्याशी रिलेटेड जे आहेत, फॉर एक्झाम्पल ऑनलाईन ऑडिट, मी एक एक्झाम्पलच तुम्हाला देतो की ऑनलाईन ऑडिट आहे. तर ऑनलाईन ऑडिट कसं करतात, ऑनलाईन ऑडिट कसं करतात आणि त्याच्या अगोदर बँकेची ऑनलाईन बँकिंग सिस्टीम काय आहे, ऑनलाईन बँकिंग सिस्टीम काय, ऑनलाईन ऑडिट कसं करतात आणि त्याच्यातून मग झालेला घोटाळा. मग यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजीचं ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्या अशिलाची केस अधिक चांगल्या प्रकारे कोर्टमध्ये प्लीड करू शकता. त्यामुळे बीकॉम विथ लॉ विथ टेक्नॉलॉजी इज व्हेरी युजफुल आणि ब्राईट फ्युचर आहे, त्याला काहीच अडचण नाही. 2 प्रश्न शेवटचे, कारण आता वेळ आपली संपत आलेली आहे. चालेल चालेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या निरनिराळ्या संस्था काम करत असतात, तर त्या संस्थांमध्ये कॉमर्स शाखेतून पदवी घेऊन किंवा त्यातलं शिक्षण घेऊन तिथे कसं जायचं, त्यासाठी काय करावं लागतं, हा एक प्रश्न. आणि कॉमर्स अर्थात वाणिज्य म्हणजे व्यापार आणि तो व्यवसाय, विशेषतः आपण नोकरी जेव्हा करतो ते कोणीतरी तो व्यवसाय करत असतं म्हणून आपण तिथे नोकरी करत असतो. तर स्वतःचा व्यवसाय जर करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कॉमर्स मधून शिकताना कोणती कौशल्य आत्मसात करायला हवी, कोणते अभ्यासक्रम निवडायला हवेत, जे काही कदाचित कमी कालावधीचे असतील, काही दीर्घ कालावधीचे असतील, जेणेकरून त्यांना स्वतःचा व्यवसाय एक सेटअप करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. 2 प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न की परदेशी विद्यापीठांमध्ये. तर परदेशी विद्यापीठांचा मगाच मी एक धावता एक आढावा घेतला. नाही, आंतरराष्ट्रीय संस्था सर, ज्या संस्था आहेत मोठ्या, तिथे जर काम करायचं असेल तर त्यासाठी ह्या शाखेतल्या पदवीचा कसा उपयोग होईल किंवा ह्या शाखेतल्या कुठल्या पदव्या घ्यायला हव्यात जेणेकरून तुम्हाला या इतक्या उच्च स्तरावर काम करता येईल. आंतरराष्ट्रीय संस्थांचा मी आवर्जून उल्लेख मी करतो की WTO पासून IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, एशियन बँक सारखी संस्था आहे, किंवा आता आपण 3-4 देश मिळून आपण जी बँक आपण एस्टॅब्लिश केलेली आहे, चायना, रशिया, अशी ही नवीन नवीन कोलॅबरेशन्स आता येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहेत. आणि युनो पासून एशियन बँक पर्यंत आणि WTO पासून IMF पर्यंत या ज्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, आणि आपल्याला कल्पना आहे की युनोतून अनेक प्रकारचं फंडिंग होतं भारतामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना, आणि त्या फंडिंगचं इव्हॅल्युएशन वगैरे सगळं करावं लागतं, आणि त्यांच्यासाठी पण त्यांना एक कार्यक्षम अशी मनुष्यबळांची नितांत गरज असते. आधी जर तुम्ही इंडियन एक्सप्रेस पाहिला किंवा वर्तमानपत्र पाहिलं तर युनोच्या 2-4 जाहिराती महिन्यातून असतातच या फंडिंगचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी ऑफिसर्स वगैरे पाहिजे तसं. तर या सगळ्यांमध्ये नितांत गरज आहे, आणि भारतीय माणसाला या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिकची संधी आहे. त्याचं कारण आहे की आपली सांस्कृतिक बैठक, आपली सिन्सिअरिटी, आपला नॉन व्हायलन्स ॲटिट्यूड, वर्किंग फॉर दी लार्जर कॉज, आणि आपली ऍडजस्टेबिलिटी, हे सगळे गुण इतर नागरिकांकडे तुलनात्मक कमी असतात. त्यामुळे भारतीय नागरिकाला तिथे अधिकची संधी आहे. पण मग अधिकची संधी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर पारंपरिक शिक्षणासोबत, म्हणजे जसं जी डिग्री पदवी असेल किंवा पदव्युत्तर असेल, त्यासोबत आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 गोष्टी अधिकच्या कराव्या लागतील की जे कालानुरूप जे नवीन तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहेत, ते बदल आत्मसात करण्यासाठी आवश्यकसे तंत्र शिक्षण घ्यावं लागणार आहे. म्हणजे अगदी इंटरनेट पासून रोबोटिक्स पर्यंत हे शिक्षण आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि दुसरं करावं लागणार आहे ते त्या देशांतल्या अधिकच्या भाषांचं ज्ञान, प्राथमिक ज्ञान तरी अवगत करायला पाहिजे आपण. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय संस्था एशियन बँक आहे, तर एशियन बँक जर असेल तर एशियन बँकेमध्ये जर मला काम करायचं असेल तर एशियन बँकमध्ये एशियातले जे सगळे देश आहेत त्या देशांचं साधारणतः पॉलिसी काय, त्यांचं कल्चर काय, त्यांचं धोरण काय, तिथली व्यवस्था काय, असा सगळा आपण अभ्यास जर व्यवस्थित केला तर नॅचरली आपल्याला आपल्या कामाला अधिकचा न्याय देता येतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखी काय करायला लागेल
तर या सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, त्या संस्थांशी भारताचे हितसंबंध कसे आहेत आणि ह्या संबंधांमध्ये भारताचं एकंदरीत धोरण काय आहे? त्या धोरणामध्ये सातत्य आहे का? आताचं उदाहरण मी तुम्हाला देईन, की आपण अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू केली होती. आणि ज्या प्रमाणामध्ये आता अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता आली आहे, तर नॅचरली तिथे अशा माणसांची गरज आहे आता आपल्याला, की जी माणसं याच्यामध्ये समेट घडवून आणतील आणि आपले जे प्रोजेक्ट्स आहेत ते पुढे जातील. आपले जे प्रोजेक्ट्स आहेत ते पुढे जातील. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी तितक्यात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. फक्त त्यांनी आपलं स्पेशलायझेशन पुढे अधिक चांगलं डेव्हलप करायला हवंय, नर्चर करायला हवंय आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याला त्यांनी सप्लिमेंट द्यावी आहे. 2-3 गोष्टींचा मुद्दाम इथे उल्लेख करतो, की साधारणतः बी-कॉम करता जर तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये चांगली गती असेल, अर्थशास्त्रामध्ये जर चांगला इंटरेस्ट असेल, तर अर्थशास्त्र हा विषय घेऊन तुम्ही पुढे मोठ्यानं जाऊ शकता. बँकिंग सारखा विषय आहे, तर बँकिंग सारख्या विषयामधून आधी म्हणजे लहान बँकिंग पासून इंटरनॅशनल बँकिंग पर्यंत तिथे तुम्ही जाऊ शकता. तिसरा महत्वाचा आहे, मी मगाशी उल्लेख केला, की जागतिकीकरण झालंय, खाजगीकरण झालंय आणि उदारीकरण झालंय. त्याच्यामुळे कोलॅबोरेशन्स आणि अधिक प्रकारचे एमओयूज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या देशांमध्ये कोलॅबोरेशन आणि करार हे आवश्यक आहेत. त्यामुळे लीगल अँगल म्हणजे लॉची जर तुम्हाला बॅकग्राऊंड बी-कॉम प्लस लॉ आणि त्यामध्ये पुन्हा इंटरनॅशनल लॉ त्याच्यामध्ये आणि मग पुढचा लिटिगेशन्स म्हणजे हरीश साळवेंचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर हरीश साळवेसारखा माणूस आज भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करतोय आणि फार प्रभावीपणे करतोय. त्यामुळे हे सगळं म्हणजे काल गीत सरांनी शशी थरूरांचं उदाहरण घ्या, की भाषेवर इतकं प्रभुत्व आहे आणि इतका अभ्यास आहे, बारकावे आहेत, संदर्भ देण्याची तयारी आहे. म्हणजे लॉ मध्ये, बँकिंग मध्ये, इन्शुरन्स मध्ये, फ्रेमिंग ऑफ द एमओयू मध्ये, लिटिगेशन्स मध्ये, रिझॉल्विंग मध्ये म्हणजे आपल्याकडे मला आठवते पूर्वी आपल्याकडे कोकणामध्ये आमच्याकडे एक मोठा प्रकल्प आला आणि नंतर तो गेला. तर ते जे सगळी सेटलमेंट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची ती फार महत्वाची असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे संधी आहे आणि येणारं जग हे कोलॅबोरेशनचंच राहणार आहे. येणारं जग हे आयपीआरचंच राहणार आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ज्यांच्याकडे अधिकचे असणार आहेत ते सर्वे होणार आहेत, ते दादागिरी करणार आहेत आणि ते राज्य करणार आहेत. त्यामुळे आधी जिथे पैसा आहे, व्यापार आहे, माणूस आहे आणि गरज आहे तिथे वाणिज्य शाखा आहे. शेवटचा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी एक थोडक्यात सांगाल. ओके. मी मगाशी उल्लेख केला की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला 2 प्रकारच्या संधी आहेत. एक रोजगार आणि एक स्वयंरोजगार. मग स्वयंरोजगार जर करायचा असेल आणि जर आपण 11वी-12वी जर आपली कल चाचणी केली आणि जर आपल्याला लक्षात आलं की आपण रोजगाराच्या ऐवजी स्वयंरोजगारासाठी अधिक उपयुक्त आहोत, अधिक सुटेबल आहोत, तर मग तुम्हाला त्याप्रमाणे निर्णय करता येतो. आणि स्वयंरोजगार करायचा असेल तर 11वी-12वी करताना जसं मी म्हटलं की भाषा आणि विषय हे सगळं तुम्ही करायचंच. पण त्या पलीकडे जाऊन ज्यावेळी तुम्ही बी-कॉमला ऍडमिशन घेता त्यावेळी बी-कॉमला अशा कोर्सला ऍडमिशन घ्या की जिथे बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं जाईल. तुमचा जर स्वतःचा फॅमिली बिझनेस असेल तर फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट असे कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्हाला जर वेगळाच कोर्सेस करायचा आणि तुम्हाला कुठलीही प्रकारची फॅमिली बॅकग्राऊंड नाही बिझनेसची पण पहिल्यांदाच तुम्ही बिझनेसमध्ये उतरताय तर तुम्हाला ते बिझनेस मॅनेजमेंटच्या रिलेटेड कोर्सेस करायचे आहेत. ते जर जमलं नाही तर बीकॉम मध्ये एंटरप्रेन्योरशिप असा एक विषय आहे आणि एंटरप्रेन्योरशिप विषय घेऊन तो विषय तुम्ही 2 किंवा 3 पेपरचा अभ्यास करू शकता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मग अगदी 11वी पासूनच तुम्ही नोकरी करायला सुरुवात करा आणि उमेदवारी करायची ती त्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला कापडाचा व्यवसाय करायचा असेल आणि जर दुकान करायचं असेल तर तुम्हाला आधी फुटपाथ पासून काम करायला काहीच अडचण नाही, नथिंग रॉंग. आणि मग ते तुम्हाला अनुभव येईल. म्हणजे तुम्हाला मार्केटिंग कसं करतात, किंमत कसे ठरवतात, खरेदी कुठून कुठून केली जाते, खरेदीमध्ये कोणत्या बाबीला महत्व द्यावं, क्रेडिट टर्म्स कसे डिसाईड करावे, शासनाच्या प्रशासनाशी कसं जुळून घ्यावं
अशा अनेक गोष्टी आहेत व्यवसायाशी निगडीत आहेत, त्या तुम्हाला त्या शिकाव्या लागतील. लहान लहान गोष्टीचा तुम्हाला मी 2-3 उदाहरण देतो. आधी तुम्ही एंटरप्रेन्योरशिपचा विषय करताना तुम्ही महाविद्यालयाच्या एंटरप्रेन्योरशिप क्लबमध्ये जॉइन व्हा. आता प्रत्येक विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. प्रत्येक विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आणि महाविद्यालयामध्ये इन्क्युबेशन सेल्स आहेत किंवा एंटरप्रेन्योरशिप सेल्स आहेत. अशा एंटरप्रेन्योरशिप सेलमध्ये तुम्ही सक्रिय व्हा. तिथे अशा उद्योजकांना आणा की जे लहान असतील, मोठे असतील आणि जे येतील आणि महाविद्यालयामध्ये तुम्हाला त्यांच्या यशाचं गमक सांगतील आणि ते जिथे जिथे म्हणजे फेल्युअर स्टोरीज पण सांगतील की आम्ही कुठे फसलो, आम्ही कुठे यशस्वी झालो नाही, हेही तुम्हाला सांगतील. नंतर मग तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये उमेदवारी करा. छोट्या प्रमाणात सुरुवात करा आणि टप्प्याटप्प्यानं जा आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू करा. रोजगार मिळवण्याच्या ऐवजी रोजगार देणारे होणं हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे आणि ते आपण निश्चित करू शकतो. पण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करा. आधी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पण याच्यामध्ये स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. म्हणजे लहान लहान उदाहरण आहेत की तुमच्याकडे जे उत्पादन होतं ते उत्पादन तुम्ही कसं करावं, त्याचं पॅकिंग कसं करावं, त्याचं स्टँडर्डायझेशन कसं करावं, त्याचं मार्केटिंग कुठे करावं, याच्यामध्ये पण आहेत. आणि आज हजारो रुपयांची उलाढाल ग्रामीण भागातले युवक करत आहेत आणि ते त्याच्यातून रोजगार आहे. आणि नुसतंच त्यांना रोजगार मिळाला नाही तर त्यांनी स्वयंरोजगारातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. तिथे त्यांनी पॅकिंग इंडस्ट्रीज लोकांना मदत केली आहे. त्यांनी त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनला मदत केलेली आहे. त्याच्यामुळे अनेक तिथे लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पण हे सहज शक्य आहे. आधी शहरी भागामध्ये जर म्हणलं तर लहान लहान वस्तूंचे पण आता सेवा उपलब्ध होतात आणि ह्या सगळ्या स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. आधी चपाती किंवा पोळी देण्यापासून तुमची आरटीओची कामं करण्यापासून तुमची बँकेची कामं करण्यापासून अनेक प्रकारच्या सेवा म्हणजे सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. लोकांना आता खात्रीशीर, रिलायबल आणि अशा सेवेची नितांत गरज आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराला मोठी संधी आहे. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हा अधिक चांगल्या प्रकारे स्वयंरोजगार करू शकतो आणि 4 पैसे करून सुद्धा स्वतःचा प्रपंच आणि सोबत परमार्थही करू शकतो. नक्कीच सर. आणि आज लोकसत्ता मार्गदर्शनाचा ह्या करिअर वेब संवादात आपण संवाद साधला डॉक्टर चंद्रकांत रावळ यांच्याशी. गेली 30 ते 35 वर्ष त्यांचा अनुभव आहे या क्षेत्रात. बीएमसीसी सारख्या कॉलेजचे ते माजी प्राचार्य राहिलेले आहेत आणि मार्ग यशाचा ह्या आपला जो करिअर वेब संवाद आहे याचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. सर, आज आपण अगदी बँकिंग पासून सीए, सीएस, इन्शुरन्स, MBA, फायनान्शियल प्लॅनिंग आहे, CMA आहे, लॉ, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट ह्या सगळ्या विषयी बोललो. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्या काही संधी आहेत त्याची माहिती दिली. तर ही इतकी विस्तृत माहिती आमच्या वाचक विद्यार्थ्यांना देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार सर. आणि या कार्यक्रमात सहभागी झालात आपण, आपला वेळ दिलात, छान मार्गदर्शन केलं त्याबद्दलही आपले आभार. धन्यवाद आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज लोकसत्ता मार्ग यशाचा हा आपला जो करिअर वेब संवाद आहे ज्याचे सहप्रायोजक आहेत ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. या कार्यक्रमात सहभागी झालेले आमचे लोकसत्ताचे सगळे वाचक, विद्यार्थी, पालक ह्या सगळ्यांचेही आभार. कारण तुम्ही एवढे प्रश्न पाठवले, इतका उत्तम सहभाग नोंदवला, त्यामुळे हा कार्यक्रम फार छान झाला. यानंतर लोकसत्ता मध्ये या सगळ्या कार्यक्रमाविषयीची, या मार्गदर्शनाविषयीची बातमी तुम्ही उद्या वाचालच. पण त्याचबरोबर लोकसत्ता लाईव्ह हा जो आपला YouTube चॅनल आहे तिथे सुद्धा आम्ही 2 दिवसानंतर हे रेकॉर्डिंग आहे ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत असतो. तेव्हा आज ज्यांना कार्यक्रम पाहता आला नसेल तो लोकसत्ता लाईव्ह या YouTube चॅनलवर ते नंतर पुन्हा पाहू शकतात. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे, वाचकांचे, विद्यार्थ्यांचे आभार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन त्यांचेही आभार आणि आपले वक्ते डॉक्टर चंद्रकांत रावळ त्यांचे खूप खूप आभार.